भिवंडी में यूबीटी को मजबूत करने की तैयारियां शुरू। महाराष्ट्र में आगामी चुनाव को देखते हुए शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे की पार्टी ने 9 अगस्त से सिंधुदुर्ग जिले कोंकण के पालघर तक उद्धव बाला साहेब ठाकरे और शिवसेना के युवा नेता आदित्य उद्धव ठाकरे का दौरा तय हो गया है, जिसमें शिवबंधन परिक्रमा के माध्यम से शिवसेना को मजबूत करने का प्रयास किया जाएगा। इसी संदर्भ में आज भिवंडी स्थित सेना भवन में शिवसेना के प्रमुख पदाधिकारियों और शिव सैनिकों के साथ एक बैठक आयोजित की गई, जिसमें विधायक एवं उपनेता श्री बाल माने ने भिवंडी के सभी शिव सैनिकों को महत्वपूर्ण जानकारी देते हुए मार्गदर्शन किया। उपनेता श्री बाल माने ने इस कार्यक्रम के दौरान भिवंडी के सभी नेताओं जैसे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख श्री साईनाथ तारी साहेब, भिवंडी लोकसभा महिला संयोजिका आशा ताई रसाल, उपनेता ज्योति ताई ठाकरे, उपनेता अल्ताफ भाई शेख, जिला प्रमुख श्री मनोज गेज साहेब, शहर प्रमुख श्री इस बैठक में श्री प्रसाद पाटिल साहेब, महानगर प्रमुख श्री अरुण पाटिल साहब, जिला सचिव राजा भाऊ पुण्यार्थी, जिला संगठक वैशाली ताई मेस्त्री, नगर संयोजक नाना झलके, पश्चिम सचिव नितेश दांडेकर उपस्थित थे। गणमान्यों के विचार और मार्गदर्शन प्राप्त हुए। माननीय बाल माने साहेब ने आगामी भिवंडी महानगर पालिका चुनाव की तैयारी किस प्रकार की जाएगी, इस पर बहुत ही बौद्धिक मार्गदर्शन दिया और अच्छी तरह से मार्गदर्शन किया। राष्ट्रगान के साथ बैठक का समापन हुआ। इस बैठक में नितिन काटवाले, मनीष बंटी गिरी, मयूर कदम, प्रशांत वसानी, भारतीय कामगार सेना भिवंडी प्रमुख नजीर शेख, मुजम्मिल खान, राज अधिकारी, गणेश मोरे, सुनीता तारे, अरुणा पाटिल, कुमार श्रीराम, दीपाली भानुशाली, गणेश घोषके, शांताराम जाधव, विजय गायकवाड़, विजय कुंभार, रमेश धोत्रे, बलराज तिरमदास, भाऊ काटवाले, रेकांत बागल, अंकुश चौहान, नरेश शिवदे, गजेंद्र गुलवी, राजू पाटकर, राकेश पुण्यार्थी, मीरा भानुशाली, कल्पना पुजारी, वंदना मिस्त्री, शिव सैनिक, सभी उपनगर प्रमुख, सभी विभाग प्रमुख, सभी शाखा प्रमुख, शिवसेना पदाधिकारी, महिला मोर्चा पदाधिकारी, शिवसेना संबंध संगठन पदाधिकारी, व्यापारी संगठन पदाधिकारी, श्रमिक सेना पदाधिकारी, उत्तर भारतीय पदाधिकारी, अल्पसंख्यक पदाधिकारी, सभी प्रकोष्ठ पदाधिकारी बड़ी संख्या में उपस्थित थे। जातीने जरी मुसलमान असलो तरी काही म्हणायचे का धर्म आमचा असो कोणाचा, धर्म आमचा असो कोणाचा, देश आमचा हिंदुस्थान, या महाराष्ट्राच्या मातीचा अम्मा असे दृढ अभिमान, अम्मा असे दृढ अभिमान असं म्हणत ती वाटचाल सुरू केलेली आहे आणि 15 ते 18 वर्ष व्हायला आलेत ना, तो पण इथे उद्धव साहेबांनी बहाल केलं आणि आजपर्यंत तरी ईश्वराची कृपा आहे का इतके मोठी वादळं आली शिवसेनेत, परंतु त्या वादळात आम्ही स्वतःला प्रवृत्त निभावं आणि आजही आम्ही किनाऱ्यावर आहोत आणि ईश्वर शेवटपर्यंत आम्हाला किनाऱ्यावरच ठेवावं अशी त्या ईश्वराला प्रार्थना आणि जगदंबेला प्रार्थना करतो। लढावं कसं हे शिकवण्यासाठी आज आमचे माणिकराव झालेले आहे। आपण हे सगळं जे बोलत होतात अगदीपणापासून बोलत होतात, ठीक आहे, पण आज आमच्या शिवसैनिकांचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे। एक नवीन रणनीती ज्याला आपण कूटनीती म्हणतो, ती कूटनीती रणनीती शिकवण्यासाठी माने साहेब आलेले आहेत आणि आपण आपला जास्तीत जास्त बोलण्याचा वेळ त्यांना द्यावा हे मला तरी वाटतं। काल आम्ही होतो कल्याणात, तेव्हा माने साहेब आले होते, आमच्या काही निवडक लोकांना बोलता आलं तिथं आणि मग आम्ही माने साहेबांना बोलायला दिलं। आजही माझी ती इच्छा आहे तर आज आपण फार कमी बोलावं। एक अजात शत्रू आपल्यावर राज्य करतो, तुमच्या आमच्यामध्ये आज 2-4 बसलेले काही सांगताय, त्यांच्यापासून कसं वाचावं ते आम्हाला काल माने साहेबांनी शिकवलं आणि आज त्या माने साहेबांनी लवकर देण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त त्यांच्याकडून ऐकून घेण्यासाठी कामाची कूटनीती कशी करायची, कशी खेळायची आपल्याला शिकण्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना, परंतु सातत्यानं संघटना बांधणी आणि संघटना बांधणीच्या माध्यमातून निवडणुका जिंकणं असं जे आपलं तत्व शिवसेनेचं आहे, या माध्यमातून सन्माननीय बाळ माने साहेब यांची नियुक्ती कोकण दौऱ्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब यांनी केली। दिनांक 9 जुलै रोजी आमची सगळ्यांची सेना भवनला मीटिंग पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वात झाली आणि उद्धव साहेबांनी त्यावेळेला सगळे जिल्हाप्रमुख कोकणातले
त्याचबरोबर संपर्क प्रमुख आणि कोकणातले आपले उपनेते या सगळ्यांच्या एकत्रित बैठकीत सांगितलं की सन्माननीय बाळ माने साहेब आता कोकणचा दौरा करतायत, कारण यानंतर उद्धव साहेबांचा दौरा होतोय आणि उद्धव साहेबांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आधी सुरुवातीला आपली मनं तयार करणं आणि जे काही मळब किंवा की जी काही जळमट आजही आमच्या मनावर गारूड करतात, मग ती ईडीची असली, CIDची असली, ती या वरती बसलेल्या ईडी म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र यांची असली, या सगळ्या प्रकारची जी काही गारूड आमच्या मनावर आहे ती बाजूला असावी. शिवसेना सातत्यानं धगधगीत राहणारा पक्ष, सर्वसामान्यांच्या उपयोगाला पडणारा पक्ष आणि या माध्यमातून जनसामान्यांची सेवा करणारा पक्ष, हा पक्ष याला चालना देण्याच्या माध्यमातून तळागाळातली शिवसेना आज आहे तिथेच आहे. कदाचित मोठे वर्ष गेले आणि त्यामुळे नवीन जागा निर्माण झाल्या, या नवीन जागा आपल्यातल्याच काही होतकरूंना भरता आल्या आणि त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा संचार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. आता ज्यांना पद मिळालेलं आहे त्या पद मिळालेल्याने काय काम करायचं, कारण शिवसेनेमध्ये आता जिल्हा प्रमुखापासून तर शाखा प्रमुख आणि त्याच्याही खाली गटप्रमुख आणि सहगटप्रमुखापर्यंत आमची सगळी विभागणी झालेली आहे पदाची. पण मग बऱ्याच वेळेला असं होतं की जो काम आमचा सहगटप्रमुख करतो तेच काम गटप्रमुख, तेच काम शाखा प्रमुख, तेच काम कदाचित विभाग प्रमुख आणि तेच काम जिल्हा प्रमुख. आणि ही मग असं वाटतं की अरे आमच्या कामामध्ये वैविध्य काय, तर हे वैविध्य सुद्धा सन्माननीय बाळ माने साहेब आपल्याला सांगणार आहेत. सन्माननीय अल्ताफबाईंनी जो उल्लेख केला त्या पद्धतीनं आम्ही खरंच काही बोलणार नाही, कारण माने साहेबांचा दौरा जिकडनं सुरुवात झाला आहे त्या ठाण्यापासून कल्याण आणि आजची तिसरी सभा मी सातत्यानं बरोबर आहे. पालिकाची इलेक्शन आहे, त्या इलेक्शनबद्दल जी आज मीटिंग तुम्ही आयोजित केली त्याबद्दल काय? असं आहे की आदरणीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि युवा नेते आदरणीय आदित्य ठाकरे साहेब यांनी 80% समाजकारणी 20% राजकारण सांगितलेलं असल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सगळे कार्यकर्ते नेहमीच कार्यरत असतात. आज उपनेता झाल्यानंतर ह्या कोकणातल्या संघटनात्मक बळकटीकरणाची जबाबदारी काही प्रमाणात मला दिलेली आहे आणि त्यामुळे माझा हा भागातला आजचा दौरा हा भिवंडी निजामपूर ही जी महानगरपालिका आहे या क्षेत्रामधले पदाधिकाऱ्यांना भेटणं आणि पदाधिकाऱ्यांना भेटून सगळी संघटनात्मक रचना नीट व्यवस्थित BLA पर्यंतची करणं आणि हा एक कायमचाच कार्यक्रम असतो. निवडणुका आल्यात म्हणून अशातला हा भाग नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये साधारण 9 ऑगस्ट नंतर आदरणीय उद्धव साहेबांचा कोकणामधला दौरा पालघरपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत आहे आणि त्याला आम्ही शिवबंधन परिक्रमा असं त्याला आम्ही त्या कार्यक्रमाच्या किंवा त्या योजनेचं नाव आहे. आणि त्यामुळं सगळ्या ह्या कोकणातल्या 5 जिल्हा परिषदा असतील, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि त्याचबरोबर 7 महानगरपालिका आहेत ठाणे जिल्ह्यातल्या, पनवेलची महानगरपालिका आहे आणि मग त्या स्थानिक स्तरावरच्या नगरपालिका, नगरपंचायती आणि पंचायत समितीच्या ज्या स्तरावरचा जो कार्यकर्ता आहे तिथला पदाधिकारी यांचं संघटनात्मक बळकटीकरण करणं एवढाच आजच्या बैठकीचा प्रमुख हेतू आहे.